चला तर मंडळी, मी आज घेऊन आलेली तुमची माझी आवडती पावभाजी, एकदम झणझणीत। मला इथं फ्लावर, टमॅटो, ढोबळी मिरची, बटाटो आणि गाजर लागणार आहे। मी ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। टमॅटो आणि ढोबळी मिरची आणि बटाट्याची मी साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत। गाजरची पण मी साल काढून गाजरही मी बारीक चिरून घेतलेले आहे। नंतर मी हे सगळ्या भाज्या एका पातेल्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत। नंतर मी कुकरमध्ये ह्या भाज्या सगळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि कुकरला 1-2 शिट्ट्या दिलेल्या आहेत। त्यानंतर इकडं मी आलं आणि लसूणची बारीक पेस्ट केलेली आहे। नंतर मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारके। गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकून घ्यायचं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची। नंतर त्यात आपण जे लसूण आणि अद्रक बारीक केलेलं होतं ते टाकून घ्यायचं। पुन्हा कांदा टाकून घ्यायचा, कांदाही 1-2 मिनटं परतून घ्यायचा। नंतर मी त्याच्यात चटणी, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे। मी इथं सुहानाचा पावभाजी मसाला वापरते, तुम्ही कुठला वापरता तो टाकू शकता। चवीनुसार नमकही टाकायचं आहे। त्यानंतर आपण जी भाजी शिजवलेली होती ती चांगली बारीक करून घ्यायची आहे, मॅश करून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे। 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या इकडं पावभाजी तयार आहे। मी त्याच्यावर थोडीशी वरनं कोथिंबीर आणि बटर टाकलेलं आहे। अशा प्रकारे इकडं आपली पावभाजी तयार आहे। आता आपण इकडं पाव गरम करायला घेऊ। मी इथं एक तवा घेतलेला आहे, तव्यावर थोडंसं बटर लावलेलं आहे आणि दोन्ही साईडनी पाव गरम करून घेतलेले आहेत। पाव गरम झालेले आहेत, असे ताटात वाढून घेतलेले आहे। कोथिंबीर, लिंबू आणि कांदा मी वरनं टाकलेला आहे, त्यामुळे भाजीला आणखी चव येते, त्यामुळे पावभाजी छान लागते। अशा प्रकारे इकडं आपली पावभाजी तयार आहे। आवडली असेल तर नक्कीच लाईक, फॉलो करा। बाय।